फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. नोवा हा एक सुखी आणि समाधानी माणूस होता. एके दिवशी सकाळी उठल्यापासून तो आणि त्याची 3 मुलगे भराभरा मोठी मोठी झाडे पाडू लागली. लगबगीने फळ्याही कापू लागली. लोकांना आश्चर्य वाटले. हे काय काम चालले आहे आणि कशासाठी? नोहाला विचारले तर त्याला बोलायलाही स्फुरत नव्हती. क्षणभर त्याने कामातून वरडोके काढले. तो म्हणाला, महापुराची तयारी आहे बाबांनो. ही मोठा पाऊस येणार आहे, त्यासाठी आम्ही एक भली मोठी नाव तयार करत आहोत. लोकांना खूप हसू आले. आकाशात तर कुठेही ढग नाहीत. याला वेड तर नाही लागले? काहीतरीच बोलतो आहे. पण नोहा काही वेडा नव्हता. साधा भोळा प्रामाणिक मनुष्य होता. तो सर्वांशी प्रेमाने वागे, प्राण्यांवर ममता करी, देवाची भक्ती करी. यामुळे तो देवाचा आवडता होता. एका रात्री त्याच्या स्वप्नात येऊन देवाने सांगितले, बाबा रे, हे सारे जग मी आता धुवून काढणार आहे. आजपासून 7 दिवसांनी खूप पाऊस पडेल. सगळीकडे पाणीच पाणी होईल. सारे जग बुडून जाईल. त्याकरता तू एक मोठी नाव तयार कर. उठ, ताबडतोब कामाला लाग. वेळ थोडा आहे. जग निर्माण केले त्यावेळी देवाने माणसांसाठी सगळ्या सुखसोयी केल्या होत्या. त्याला वाटले होते की आता सगळी माणसे सुखाने एकोप्याने राहतील. पण देवाने पाहिले की माणसे आपापसात खूप भांडत आहेत. स्वार्थ, खोटेपणा वाढला आहे. गरिबांवर जुलूम चालला आहे. देवाला वाईट वाटले. त्याला माणसांचा राग आला. त्याला वाटले, आपण किती सुंदर जग निर्माण केले होते आणि माणसाने ते किती बिघडवून टाकले. आता ते धुवून स्वच्छ केले पाहिजे आणि यासाठीच देवाने नोहाला सावध केले होते. नोहा आणि त्याची मुलगी रात्रंदिवस राबू लागली. फळ्या जोडल्या जाऊ लागल्या. पाहता पाहता एक प्रचंड नौका तयार होऊ लागली. खूप मोठी, लांब, रुंद. लोक यायचे, गमतीने बघत उभे राहायचे, हसायचे, चेष्टेने म्हणायचे, कधी यायचा आता तुमचा महापूर? अजून तरी थेंबही नाही पाण्याचा. पण नोहाचे काम रात्रंदिवस चालूच राहिले. झोपायला वेळ नाही की जेवायला वेळ नाही. 7 दिवस आणि 7 रात्री अखंड खपून त्याने भली मोठी नौका तयार केली. नौका कसली? तिला ना शिडे ना वल्ली. 3 मजली घरच होते ते एक. वरती छप्पर, उंचावर खिडकी, बाजूला दार, आत मोठे कोठार, त्यात भरपूर धान्य आणि चारा साठवलेला. आकाशात ढग जमू लागली तसे या नोहाकडे लहान मोठे प्राणी धावत येऊ लागले. जंगलातून वाघ वाघीण, सिंह सिंहीण, हत्ती हत्तीण असे कितीतरी प्राणी धावत आले. ससे, उंदीर, खार अशा छोट्या प्राण्यांची धावपळ सुरू झाली. आकाशात पक्ष्यांची एकच गर्दी उसळली. पोपट, कावळे, कबुतरे, करकोचे, चिमण्या आणि असेच इतरही कितीतरी. सरपटत येणाऱ्या प्राण्यांनी तर जमीन झाकून गेली. तिथला प्रत्येक प्राणी नोहाच्या आश्रयाला आला. मोठे प्राणी तळमजल्यावर राहिले. लहान प्राणी वरती राहिले. पक्ष्यांनी मिळेल तिथली जागा पकडली. मग नोहाची बायको, मुलगे, सुना वरती आले. शेवटी नोहाने आत जाऊन दार लावून बंद केले. पावसाचे मोठमोठे थेंब आले. पाहता पाहता पाऊस वाढला. मुसळधार पडू लागला. ओढे भरून वाहू लागले. नद्यांना महापूर आले. समुद्राचे पाणी आजूबाजूला पसरू लागले. हळूहळू नोहाच्या नौकेपर्यंत पाणी चढले. नौका पाण्यावर तरंगू लागली. वाहत जाऊ लागली. पावसाने सारखी झोड उठवली. सारी जमीन पाण्याखाली गेली आणि पाणी इतके वाढले की डोंगर शिखरांना जाऊन भिडली. मग तीही पाण्यात बुडाली. तरी पाऊस कोसळत राहिला सतत 40 दिवस आणि 40 रात्री. मग खूप वारा सुटला. त्या वाऱ्याने ढग वाहून गेले. पाऊस थांबला. तरी सारे जग 5 महिने पाण्याखालीच राहिले. त्यानंतर पाणी हळूहळू ओसरू लागले. नोहाची नौका पाण्यावर तरंगतच चालली होती. 2 महिन्यानंतर ती एका जागी थांबली. पाण्यात बुडालेल्या एका डोंगराच्या शिखराला ती अडली. पाणी थोडे थोडे उतरत होते. असे 3 महिने गेले आणि त्यानंतर डोंगर शिखरे पाण्यावर दिसू लागली. जमीन दिसायला अजून अवकाश होता. आणखी 40 दिवस थांबून नोहाने नौकेची खिडकी उघडली. प्रथम त्याने एक कबूतर बाहेर सोडले. अथांग पसरलेल्या पाण्यावर ते उडत राहिले. त्याला कुठे आसरा मिळाला नाही म्हणून ते परत आले. 7 दिवसांनी ते पुन्हा सोडून दिले. ते दूरवर उडत गेले. संध्याकाळी परत आले. त्याच्या खोलीत एक कोवळे पान होते. कुठेतरी झाडाला नवीन पालवी फुटली होती. पुन्हा आठवडाभर थांबून कबूतर बाहेर सोडले. यावेळी ते परत आले नाही. पाणी आणखीन ओसरले होते आणि 2 महिन्यांनी जमीन दिसू लागली. नोहाने नौकेचे दार उघडले. सारे प्राणी पटापट बाहेर आले. नौकेमध्ये जाऊन त्यांना वर्षे होऊन गेले होते. बाहेर स्वच्छ ऊन पडले होते.
आभाळात इंद्रधनुष्य दिसत होते. नोहा आणि त्याची मुलेबाळे जमिनीवर उतरली. त्यांनी देवाची प्रार्थना केली. मग देव त्यांना म्हणाला, आता तुम्हाला राहायला नवीन स्वच्छ जग दिले आहे. तुम्ही धान्य पिकवा आणि सुखाने राहा. आता पुन्हा मी असला प्रलय कधी करणार नाही. आभाळातली ही सप्तरंगी कमान पाहिली म्हणजे मला या गोष्टीची नेहमी आठवण होत राहील. आणि मग नवीन जग सुरू झाले. माणसांची आणि साऱ्या प्राण्यांची प्रजा वाढत गेली. आता जगात कधी पाप फार झाले म्हणजे देवाला वाटले की पुन्हा खूप पाऊस पाडावा, प्रलय करावा. पण ढगांवरचे इंद्रधनुष्य दिसले म्हणजे मग त्याला आठवते की आपण नोहाला कबुली केले आहे. पुन्हा प्रलय करायचा नाही, जगाचा नाश करायचा नाही. नोहासारखी चांगली माणसे जगात थोडी असतात. ते जग वाचवायचा प्रयत्न करतात आणि त्यांना यश येते. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.